प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणा, म्हणजे सगळं आयुष्य छान जातं. इट डोंट बिकम ओनर ऑफ युअर ॲबिलिटी, यू बिकम ट्रस्टी ऑफ युअर ॲबिलिटी. तर बाळगावकर मला म्हणाले की उभा चेहरा करून बसण्यापेक्षा वाईट खोटी परवडली. भारत हॅपीनेस इंडेक्स मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा सुद्धा खाली आहे ना, त्याचं मूळ कारण श्रोते लक्षात ठेवा, तुम्ही आनंदी राहत नाही. इंग्लिश इज अ लँग्वेज ऑफ ट्युशन आणि मातृभाषा इज अ लँग्वेज ऑफ इंट्युशन. भाषा आणि धर्म याच्या खाली सुरुंग लावून दिलं की मग संस्कृतीचा विनाश होतो. मेकनायझेशन इज नॉट सिव्हिलायझेशन आणि वेस्टर्नायझेशन इज नॉट मॉडर्नायझेशन. स्पिरिच्युअल सेंटर शुड बिकम अ प्युरिफिकेशन सेंटर्स ऑफ पॉलिटिक्स. म्हणजे मी आता आहे तसाच आहे, तुम्ही कॅमेरा समोर आणले असं गणित. नमस्कार. गप्पा गोष्टी आणि माहितीचा खजिना लुटण्यासाठी पॉडकास्टचं डबोलं या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण असं नेहमी म्हणत असतो ना की जीवन कसं जगावं हे आपल्याला कुठे शिकायला मिळेल. मग वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून किंवा कुणाचे तरी अनुभव वाचून शिकायला मिळतं का? नाही. तर मला वाटतं स्वतःच्या अनुभवातून घडून हे सगळं शिकायला मिळतं. आणि ते कसं, ती जडणघडण कशी होते, याच विषयावरती आज आपल्याशी गप्पा मारणार आहेत डॉक्टर संजय उपाध्ये. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे पॉडकास्टचं डबोला या चॅनलवरती. कशी झाली तुमची जडणघडण? कारण कला, साहित्य, संगीत या सगळ्याच क्षेत्रांमध्ये विद्यालयाचा विद्यार्थी आणि स्टेज फ्राईट मेकर. चित्रकला चांगली होती. स्टेजवरती बक्षीस द्यायला सुद्धा घाबरत असे. जाऊन स्टेजवरती बक्षीस घेते त्यालाही घाबरत असे. आणि हात माझा उजवा राष्ट्रमध्ये होता, फ्रॅक्चर झाला होता. वडिलांचे एक मित्र दत्ता म्हात्रे म्हणून ते जादूचे प्रयोग करायचे, पार्लतच राहायचे. मग ते घरी आले होते, म्हणजे तर मी डाव्या तरी चित्र काढतो, हाऊस भयंकर चित्र काढायचे. तर उजवात हे आहे बंद आहे, तर मग डाव्या ते चित्र काढायचं. ते त्यांनी बघितलं मी डाव्या ते चित्र काढतो. नंतरच्या 2-3 महिन्यानंतर जेव्हा परत फिल्म आली त्यांनी, तर मी दोन्ही हाताने एकच चित्र काढतो. पहिल्यांदा गणपती, मग गोळवलकर गुरुजींचं चित्र, त्याला सिमिली आहे ना दोन्हीकडनं. मग छत्रपती शिवाजी महाराज, मग बदलली सिमिली, डावा हात वेगळा चालणार आणि उजवा हात वेगळा. असं करून मग शेवटी एका हाताने माणूस एका हाताने कुत्रा, असं ते चित्र संपायचं. असं मी प्रॅक्टिस चालली होती माझी. तर ते हुशार जादूगार असल्यामुळे त्यांनी बघितलं, ते म्हणाले बापू मी याला घेऊन जातो जादूच्या प्रयोग. पण मी काय करणार, मी स्टेजवरती यायला पण घाबरतो. नाही तू प्रेक्षकार म्हणून यायचं, सिक्रेट एजंट माझा. हा, मग मी तुला हिप्नोटाईज कर, मग तू नाटक करत हिप्नोटाईज झाल्याचं, आणि मग मी तुला ऑर्डर करणार की तुम्ही दोन्ही हातांनी चित्र काढ. मग मी स्टेजवरती दोन्ही हातांनी चित्र काढ आणि लोक माझ्या हिप्नोटिझमला टाळ्या वाजवणार. स्किल तुझं. आता काय झालं, नॉर्मली कलावंत स्टेजवर प्रेक्षकात येतो, इथे मी प्रेक्षकातून रंगमंचावरती आलो आणि रंगमंचावरून परत प्रेक्षकात यायचं. या तिन्ही ठिकाणी ऍक्टिंग करायची. कारण आधी प्रेक्षकामध्ये बसलेला असताना मी जादूगाराचा माणूस नाही असा अभिनय करायचा. स्टेजवर जाऊन मी तुमच्यातून आलेलो आहे आणि खरंच जादूचा परिणाम माझ्यावर आहे असं दाखवायचं. आणि परत जाऊन लोक चौकशी करण्यात त्याला उत्तर द्यायचे की मी नाही त्याचा माणूस. तर हे अशा पद्धतीने ते सुरू झालं. त्यामुळे स्टेज फ्राईट गेली. आणि मग एकदा पार्ल्यामध्ये नाटकाचा ग्रुप होता, माध्यम नावाचा. तर ते हौशी रंगभूमीला पैसे कुठून मिळणार म्हणून ऑर्केस्ट्रा तयार केला. ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम करायचे, पैसे मिळवायचे आणि राज्यनाट्य स्पर्धेत भाग घ्यायचा. असे ते विलेपार्ल्यातला ग्रुप होता, माध्यम नावाचा. तर ऑर्केस्ट्राची तयारी चालू होती, सकाळची संध्याकाळचा शो देणारा पोलिसला. आणि ती मुलगी आजारी पडली, निवेदिकारी होती. मग आता कोण निवेदन करणार, मग सगळ्यात जास्त कोण बोलतो, संजय तू निवेदन म्हटलं करतो. बरं, घरात वाचन भयंकरच होतं आमच्या. मोठा भाऊ मोठी बहीण मी वाचन इतकं जबरदस्त की एखाद्या वाचनालयातले जेवण जळवी कोण संपवतो पहिल्यांदा, अशी भावंडांच्यातली स्पर्धा असायची. त्यामुळे 2 गाण्यांच्या मध्ये 8 मिनिट बोलायचंय. तर म्हटलं करतो. काय लिहून देऊ म्हटलं, गाण्याचा सिक्वेन्स फक्त द्या, बाकी काय करायची गरज. अशी ती सुरुवात झाली पहिली. तर तुला काय लिहायचं नाही निवेदन, म्हटलं अर्धा मिनिट बोलायचं त्यातले, काय करायचं, ते 1 मिनिटाचं काम 2 गाणी जोडायचं फक्त.
तर सुरू झाला कार्यक्रम देणार आणि गाणी वाजवत होतं. घरी माडगुळकर माझे दैवत. वा. आणि तर ते पोटापुरता पसा पाहिजे असं गाण्याची टायटल लिहिलेलं होतं. हम्म. आणि प्रमोद रानडे गाणार होते पुण्यातला, हम्म. म्हणजे ऋषिकेशचे वडील. हम्म. तर ते आधीचं गाणं चालू असताना मला कविता सुचली बरं. आणि मी चिठी पाठवली प्रमोदला की पोटापुरता पसायच्या चालीवरती हम्म. मी निवेदन करणार आहे. ते इंट्रो म्युझिक घेऊ नका, माझी कविता जिथे संपते तिथे गाणं सुरू करा. बर. तो पहिला मुद्दा, पब्लिकली रेकॉग्नाइज होण्याची प्रक्रिया, की कोणीतरी असा एक निवेदक आहे असं सुरू झालं ते. मग मी त्या गाण्याच्या आधी गदी माडगुळकर आणि बाबूजींचं वर्णन गद्यात करणं वाईट आहे, पद्धत करूया असं म्हणून मी गीता पुरता शब्द नसे ही सरस्वतीची बोली, वर्णन करिता थकते सारी माझी काया बोली. माडगुळकर म्हणजे अष्टरसांचा कोश असे हा रत्नाकर शब्दांचा, काव्यामधुनी अर्थ वाहतो ओघ जणू गंगेचा, शब्द फुलांच्या उद्यानाचा हाच एकटा माळी, आहा. वर्णन करिता थकते सारी माझी काया बोली. आणि बाबूजींचं संगीत म्हणजे सप्त स्वरांना मोहित केले मोहमयी शब्दांनी, मधुर प्रणाली बनली ऐसी अवघी गीत कहाणी, भागीरथीच्या शब्द सलीला स्वर कालिंदी मिळाली, वर्णन करिता थकते सारी माझी काया बोली. सादर करीत आहोत आणि प्रभूंनी सुरू केलं पोटा पुरता. आणि ह्यूज निदानात इतक्या जोरात कितीतरी वेळ, म्हणजे कोणाला अशा निवेदनाची सवय नाही हा पॅटर्न. मग मी हे ठरवून केलेलं नाही, ते तिथे सुचलेलं आहे पहिलं. आणि कोट्या करत निवेदनाची सवय आहे, त्यामुळे आमचं असं जर नाटक आहे तर सगळ्यांनी या असं मी अनाऊन्स केलं निवेदक म्हणून, जो मूळ हेतू होता. प्रेक्षकांना म्हणा आम्हाला पासेस पाहिजे असं कोणीतरी हा देऊ, पण काही जणांना बायपास केलं नाही. आता काय झालं, असं ते 2-2.5 तासाची, आणि म्युझिशियनना सवय नाही की निवेदक असा गोंधळ घालतो म्हणून. त्यामुळे आप्पा वडावकर, महेश खानोलकर, बिजू तांबे असे सगळे नामांकित म्युझिशियन्स होते. त्यांनी माझी वा की तो कोणता सॉलिड होता असं त्यांनी बाहेर सांगितलं असावं. आणि मग पुढचा कार्यक्रमाला तो हिंदोळे सरांचे, मंगला खाडिलकर यायचे, मंगला खाडिलकर नव्हत्या. मग त्या आप्पा म्हणाला त्याला बोलवा असं. मग तो साताऱ्याला मी त्यांच्याबरोबर पहिला शो केला आणि तिथे सुद्धा असंच घेऊन कोजागिरीचा कार्यक्रम, आणि कोजागिरी आदल्या दिवशी रात्री झाली, दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साताऱ्याला कार्यक्रम. आता माहिती नाही कुठून सुचतंय, देवाची कृपा मंडळी मोकळा तुम्ही. तर मी स्टेजवरती सुरू केला, नमस्कार शुभ संध्याकाळ, काल कोजागिरी निमित्त हा कार्यक्रम आहे आणि कोजागिरी काल होते, आज एक कला कमी झाली आज कार्यक्रम करून, पण निश्चिंतला ती कला भरून काढण्यासाठी आम्ही एवढे कलावंत इथे आहोत. त्यामुळे आजही पौर्णिमाच आहे. आता काय झालं, ह्याला ऑडियन्सनी हे ठरवलेलं नाही, प्लॅन केलेलं नाही, लिहिलेलं नाही, हे तिथे सुचण्याची क्रिया, त्याचा मालक मी नाही. मी त्याचा विश्वास तर असेल पण मी मालक नाही. पण तिथून विजय मांगेकरांनी पकडलं मला. विजय मांगेकरची मैत्री झाली. मग त्याला कळलं की हा बोलतो इम्प्रॉम्प्टू असं ठरलं. ते त्याचा रोह्याला धरमसिंग मोरारजी मिल होते, त्याचा प्रेसिडेंट लायन्स क्लबचा मेंबर होता. आणि ते अजय वढावकरला शोधत होते प्रमुख पाहुणा म्हणून. लायन्स क्लबचं एकत्रीकरण येतं ना, डिस्ट्रिक्ट एकत्र येतात लायन्स क्लब मध्ये, त्याला फॅमिलीज पण असतात. तर त्यांच्याशी गप्पा मारायला, आणि नुक्कड चालू होती त्याला सिरियल, त्यात तो अजय वडावकर हवालदारचं काम करायचा नॅशनल टीव्हीला, व्हेरी पॉप्युलर आर्टिस्ट. त्याचा काही संपर्क होईना. तर विजय म्हणाला की मी आणू का एक माणूस, तो प्रसिद्ध नाहीये, अजय वडावकर सारखं असं काय वलं बिलं त्याकडे नाही, तो जोक्स खूप सांगतो. आणि रात्री आपण बसणार होत ना, ते सगळे रात्री ड्रिंक्सला लायन्स क्लब आहे, तर तो रात्री उपयोगी पडेल, कारण तो ड्रिंक्स घेत नाही. त्यामुळे तो सगळे विनोद शुद्धीत सांगेल, असं ते चर्चा झाली. मग मी स्टार अट्रॅक्शन होतो फक्त ते रात्रीच्या कार्यक्रम,
पण तो म्हणाला, पण सकाळी काय करायचं, त्याला बोलवत संध्याकाळी तू. नाही तो सकाळी पण बोलेल म्हणा. तर बोलेच फॅमिली लोकांसोबत लहान म्हणून मी बोलेल. पण तेवढ्यासाठी मी पार्लर होतो. विजय मागेकर हा मुख्य माणूस आहे ह्या सगळ्या, ज्याच्या निमित्ताने सुरू झालं. बर एक पात्री तो त्याची गाडी घेऊन पार्ल्याला आला, मला घेऊन रोह्याला गेला आणि रोह्याला म्हणाला 1 तास यांच्याशी गप्पा मारायची बघायचं. म्हटलं ठीक आहे. मग सगळी म्हातारी मंडळी होती म्हणून ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांनी सुरुवात केली. लहान मुलं होती म्हणून मग जम्बोजे गाणं म्हटलं. मग ते झाल्यानंतर तो तरुण पोरं होती, मग हिरेरे पावसा गाण्याची मिमिक्री केली. वेगवेगळे गायक कसे गातील ते, असं करून तो 1 तास ऐकून मॅनेज तो झाला. आणि वाशीचा लायन्स क्लबचा जो आला होता त्यांनी मला विचारलं, तुम्ही हा कार्यक्रम वाशीत कराल का? मी म्हटलं कोणता कार्यक्रम, आता तुम्ही बोलत आहे. पण तो कार्यक्रम हेच मला माहिती नव्हतं. म्हणजे मी बोललो तर खरं आहे, पण तुम्हाला हो करेन मला, पण 2 तास पाहिजे. आम्ही विष्णुदास भावे नाट्यगृह मागतोय निधी संकलनासाठी. म्हटलं करतो. मग मी 2 तास वाशीला कार्यक्रम केला, उभा राहून केला त्यावेळेला. आणि त्याच्यामध्ये जांभूळपाड्याला पूर आला होता काही वर्षांपूर्वी, जांभूळपाडा गावात. तर मी त्या पुराचं वर्णन करणारी माझी कविता त्या कार्यक्रमामध्ये मी सादर केली की कित्येक वेळा तुम्हाला कविता सुचण्यासाठी निसर्ग डिझास्टर जरी असलं तरी तो तुम्हाला उपयुक्त करतो. म्हणून मी ती कविता तिथे सादर केली की जलभरल्या मेघांचे संगर रणगगनी, कडकडली चपला क्षण चमचमली धरणी, कोसळले धरणीवर जलधारा वन्नी, वादळ नाद भयंकर अवनी अनगगनी, गगनी मेघ पराजित धरणीवर पडला, वाटे जणू गगनातून सागर कोसळला, पडझडली घरदारे वाहून या गेली, सारे जलमय वार्ता प्रलयाची झाली, दुर्दिन घोर भयानक भुवर अवतरला, पाताळी पृथ्वी शेषे थरथरला, पडले पर्वत जैसे वृक्षही उन्मळले, भीषण लोट अभंगा भुंगुनी गेले, जीवन जे संजीवन विध्वंसक बनूनी, अवघे नुरले गेले शेषही वाहुनी. जलभरल्या मेघांचं म्हटलं आणि ऑडियन्स मध्ये माणूस रडणार. तो कार्यक्रमानंतर भेटला. म्हणलं काय झालं, म्हणाला 3 दिवस मी झाडावर होतो त्या पुरामध्ये, या कवितेसाठी जांभूळपाड्यात कार्यक्रम करा. मी जांभूळपाड्यात कार्यक्रम. मग मला तर 3ऱ्या वेळेला मला भीती वाटली की आता 2 वेळा लॉटरी लागली मला, लोक एकट्याला जायत आहेत. मग 3ऱ्या वेळेला मी माधुरी करमरकर, मिलिंद करमरकर या दोघांना 1 तास तुम्ही गा, निवेदन तर येतच होतं मला, त्याची भीती नव्हती आणि 1 तास मी बोलतो. तो कार्यक्रम झाल्यानंतर म्हणजे सगळेच कार्यक्रम छान झाले, पण तुम्ही कमी बोलाल, आणखीन हवं होतं तुमचं 1 तासाच्या वरती. मग याच्यातूनच गप्पा असं त्याचा तो तिथेच चाललोय. आणि मग तिथून बँक ऑफ महाराष्ट्राचा जो मॅनेजर आला होता तिथे, त्याने मला फोन केला की आमच्या बँकेत हा कार्यक्रम करा. मी म्हटलं करतो, पण हेड ऑफिस विचारते नाव काय करायचं, तो म्हणजे नावच नव्हतं ना. तर मी म्हटलं खडाष्टक म्हणजे भांडण, तर मी गप्पा म्हणून मैत्री करतो प्रेक्षकांची, आपण गप्पाष्टक ठेवू, असा तो शब्द कॉइन झाला पहिल्यांदा. आणि मग तिथे गप्पाष्टक झाला. ही सगळी बातमी निवेदनामुळे अनेक ठिकाणी पोहोचवली. अशोक हांडेजवळ पण ती पोहोचली होती की निवेदक असाच एक निवेदक आहे, स्टेवरतीच कविता करतो किंवा काहीतरी गमती. अशोक हांडे भेटल्यानंतर तुम्हाला गप्पाष्टक सांगितलं मी असं घडलं, काही जाहिरात देऊन बघ असं त्यांनी मला सजेस्ट केलं. म्हटलं देतो. मग कमल शेडगे नावाचा आर्टिस्ट होता, अतिशय उत्तम कॅलिग्राफर, त्याच्याकडे गेलो. तर त्यांनी असा समज करून घेतला की मी 8 विषयांवर बोलतो आर्टिस्ट. तर त्यांनी गप्पा मला पहिला पोय ना तो अर्धा 8 काढला, 8चा आकडा मराठीतला, आणि पुढचा पूर्ण काढला. आणि तो 8ची असं टोक वरती आणलं लाईनच्या. अतिशय सुंदर कॅलिग्राफी होती गप्पाष्टक. तेव्हा मी म्हटलं हे काय, तर म्हणाला 8 विषयांवरती बोलता म्हणतो 8चा आकडा कन्वे केलाय त्यात ऍज आर्टिस्ट, असं त्यांनी सांगितलं. तिथून ते चक्र सुरू झालं. मग द्वारकानाथ सिंदगिरी क्रिकेटवरती बोलवता, शिरीष कणेकर सिनेमांवरती बोलवता, शरद उपाध्याय ज्योतिषावर बोलवता. म्हणून हे 3 विषय सोडून काव्य, साहित्य, समाजकारण, राजकारण, धर्म, अध्यात्म, विनोद आणि संगीत असं 8 विषय घेऊन मी गप्पाष्टक सुरुवात केली. मी 94 सप्टेंबर मध्ये, आणि कॅनरा बँकेत नोकरी केली 16 वर्ष. 95 जुलैला मी राजीनामा केला बँकेचा. इतके कार्यक्रम. पण मराठी माणसाचा हिशोब नाही केला.
दोन्हीकडनं हे पण करा ते पण करा असं नाही करता. चर्चा केली घरामध्ये आणि दिली नोकरी सोडून. 16 वर्षाची नोकरी म्हणत होते रिटायर होईपर्यंत थांब म्हणून. मी म्हटलं नको ते निवृत्ती नको आपल्याला. तिला सोडून दिली. तेव्हापासून बोलतोच आहे. त्यातून गप्पाष्टक सुरुवात झाली. आणि ते इतकं झालं 1535 कार्यक्रम 17 देश झाले. वा. आणि एकमेव कार्यक्रम आहे असं मला वाटतं. मी गर्वाला नाही म्हणतोय. मला असं वाटतं की वन्स मोर गाण्याला येतो तसा वन्स मोर हा. आणि मी परत 2 तास बोलतो. अख्खा कार्यक्रम अख्खा कार्यक्रम फक्त पूर्ण कंटेंट वेगळा, हं. ऑडियन्स सेम, स्टेज सेम, सगळं सेम. ऑडियन्सने इंटरव्हलला मला अमेरिकेमध्ये मिनिओपोलिस नावाचं शहर आहे, हं. तिथे कार्यक्रम होता. आणि तो लोकांना इतका आवडला. 1 तासाने मी थांबलो 15 मिनिटं ब्रेकसाठी. त्या सेक्रेटरी बाईने येऊन विचारलं मला, म्हटलं आता प्रिया शिलोत्रिका काही नाव होतं, की सगळे लोक विचारते हे परत करतील का काय. म्हटलं आता दुसरी तारीख नाही माझ्याकडे. आता मी मिनिओपोलिस मध्ये पुढचे ठरलेले कार्यक्रम आहेत, हं. परत नाही येता येणार मला. तर मग तिने जाऊन सांगितलं की त्या तारीख नाही तिथे. म्हणजे मी त्यांना विचारलं आत्ताच परत बोलतोय का असं प्रेक्षकांना विचारलं. मग तिने येऊन मला विचारलं. मी म्हटलं अजून अर्धा व्हायचं आहे. तर नाही हो तरी सुद्धा. मग मी गेलो स्टेजवरती मध्यंतर तिने माईकवर येऊन म्हणाली हा मध्यंतर झाल्यानंतरचा अर्धा भाग संपल्यानंतर पुन्हा उपाध्यायांना बोला असं तुम्ही म्हणताय तर नक्की ना तुमचा निर्णय. हो वन्स मोर पुन्हा एक तेव्हा थांबव. तिने 2 हॉल एक्सटेंड केलं बुकिंग. त्याने तो बुक केला होता विशिष्ट वेळेपर्यंत. आणि मग 10 वाजता जे प्रेक्षक आले होते ते 3 वाजता दुपारी गेले. मी परत ब्रेक घेऊन पुन्हा अख्खा कार्यक्रम केला. सांगायचा मुद्दा असा आहे की हे असं रचना आहे की कुठच्याही प्रकारचं प्री कन्सिव्ड नोशन नाही, पूर्वग्रह गर्भित नाही. ऐन वेळा मी आता समजा मी इथे मुलाखतीला आलो तर आता 2 संजय उपाध्ये मला एनएक करता येतील. एक संजय उपाध्ये मी सॉलिड भाव खाणारा असा बसणारा आणि मग बरोबर. पण तो मी ओरिजिनल आता ते कॅमेऱ्याच्या असं तुला सांगतो दुहिता 1994 असं करता येईल मला तर असं. पण तसं मी जगत नाही. मी आहे तसा समोर येतो. म्हणजे मी आता आहे तसाच आहे, तुम्ही कॅमेरा समोर आहे असं गणित आहे. मी आहे तसाच स्टेजवरती आहे, प्रेक्षक समोर आहेत माझे असं ते आहे. त्यामुळे दरवेळेला नवीन राहतं, सुचत जातं, ठरलेलं नसतं. माहिती नाही त्या विजय मागेकरच्या त्या पहिलं मला रोहायला घेऊन जाण्यापासून मग पहिला परदेशदौरा दोहा. बर. आता कोणी म्हणेल तुम्ही लिहा चरित्र आत्मचरित्र रोहा ते दोहा असं. हा पहिला भाग होईल हा फक्त पहिला त्याचा. हे दिस इज नॉट गप्पाष्टक. पण मग असं लक्षात आलं की लोक आता फक्त गप्पाष्टकातले विनोदच ऐकतात. बाकी बाबू बोरकरांच्या कवितेवर आधारित गदी माडगुळकरांनी गाणं रचलं. गजबराज ने 13 मालिक सची लाजवाब बकायदा सब कानून तेरा कौन लगावे हिसाब. पतिव्रता के घर अंधेरा बुजबुज जाती बाती रंडी के पैखाने पर भी ठंडी चंद्र ज्योती अशी बोरकरांची कविता आहे. त्याच्यावरती उद्धवा आजपतचे सरकार पतिव्रतेच्या गळ्यात जोडणार निश्चय लांबण्या. आता हा संदर्भ दिला तर लोकांना बोरकरच ठाऊक नाही ऐकणार. त्यामुळे त्यांचे चेहरे कॉम्प्युटर असा हँग होतो. तसे हँग झालेला ऑडियन्स दिसतो मला. मग गप्पाष्टक थोडं मीच कमी गेला कारण मग त्यात मजा नव्हती. आणि मग एक दिवस खूप मोठं कथानक आहे असं जे घडत जातं त्यामध्ये. मी राहत होतो मुंबईला, मग पुण्यात स्थायिक झालो. माझ्या घरातील लोकसंख्या 17 वर्षानंतर वाढली. त्यामुळे आम्ही त्याला नवरा बायकोनी ठरवलं की लोकसंख्या वाढली घरातली ठरेल तेव्हा शहर सोडायचं, कारण तोपर्यंत मुंबई राहण्यासाठी कठीण होत चाललं होतं. मूळ विले पार्लेत राहणार. 2002 का 3 ला मी पुण्यात तिथे जागा घेतली होती आणि मग 2006 ला मी पुण्यात आलो. पण मग ह्या सगळ्यात म्हणजे आता स्पॉन्टेनियसली गोष्टी सुचणं याच्या मागे वाचन तर जसं तुम्ही उल्लेख केला तो प्रचंड वाचनाचा भाग घरात आवड सगळ्यांना होतीच. पण त्याच्याशिवाय आणखीन काय आहे की हे सगळं इतक्या स्पॉन्टेनियसली सुचत गेलं? 2 गोष्टी केल्या. निवेदनाच्या बाबतीमध्ये माझं मत असं आहे की एखादं कुंभ आहे आणि तो पूर्ण भरला, बाहेर सांडतं ना भरण ते निवेदन पाहिजे. मडक्यातलं काढत नाही बसत निवेदनासाठी. त्यामुळे मी इथं पाठांतराचं भरपूर काम केलं.
आणि आवाज 2.5 तासानंतरही तसाच राहायला पाहिजे याची काळजी. त्याचा आवाजाचा रियाज. मग रियाजामध्ये तानपुरा लावायचा, काळी एक तानपुरा घ्यायचा आणि मग सा मग एक परिच्छेद पाठ केला तुम्ही. प्रेक्षकांना वाटे काय भावटे माणूस. पण मी परिच्छेद गीत रामायणाचा पहिला की प्रभू रामचंद्रांच्या आश्रमात येण्यासाठी म्हणून अयोध्येमध्ये माणसाचा महासाथ बसत. तर हा परिच्छेद कुठेही एक्सप्रेशन न देता त्या एका सुरात म्हणायचा, काळी एक मध्ये म्हणायचा. मग तो म्हणून झाला की पांढरी 7 अर्धा सूर खाली. त्यामुळे प्रभू रामचंद्रांच्या झालं की प्रभू रामचंद्रांच्या आश्रमात येण्यासाठी म्हणून असं करत 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 जेवढं खाली जाता येईल तेवढं जायचं. मग तसंच वरती जायचं रे पासून सारे असं घरामध्ये आवाजासाठी रियाज. नोडल्स एवढे मजबूत पाहिजे दुर्गंधासारखे की 2.5 तासानंतर सुद्धा मला मी थकलो गळ्याला ताण येता कामा ते केलं. आणि चांगलं वाक्य वाचलं ते लिहून ठेवायचं, पाठांतर करायचं, मला सुचलेल्या कविता लिहून ठेवायच्या, स्वतःला सुचलेली वाक्य लिहून ठेवायची. कार्यक्रमात बोलता बोलता काय चांगलं वाक्य सुचतं ते आठवून आठवून लिहून काढायचं. कारण कार्यक्रम काही रेकॉर्ड करत नाही. आणि आता कंटेंटमेंट तृप्तीचा मुद्दा असेल तो बोलता होता प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणा म्हणजे सगळं आयुष्य छान जातं. ते प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती म्हणा हा जो फोनेटिकल तिथली गंमत आहे. मग ते लगेच घरी जाऊन लिहून ठेवायचं. मग वाचन करताना जी साम्य आढळली ती लिहून ठेवायची. की आता कबीर म्हणतात प्रल्हादने पिता तुझो भरतने आपली माय बिबिकने भाई तुझो श्रीराम के काय. तुलसीदास म्हणतात त्यजो पिता प्रल्हाद बिबिकन बंधू भरत माता. आणि संत तुकाराम म्हणतात प्रल्हादे जनके विभीषणे बंधू राज्य माता निंदू भरती केली. आता हे 3 वेगवेगळ्या ठिकाणचे कवी आहेत. एकमेकांचं चोरलं म्हणता येतं का नाही, पण तरी साम्य दिसतं. याचा अर्थ प्रतिभेच्या शिखरावरती वरती पोचलात की वरनं सगळ्यांना सारखंच दिसतं. तसं घडत असावं. कोणी कोणाचं चोरलं म्हणता येत नाही. आता हे मी सांगितलं तर ह्याचा आणि ती जी गायक बसला आहे पुढच्या गाण्याचा कार्य दुरावा कार्य बोला तो गायक बसलाय. माझं निवेदन इथे सुरू झालंय. कल्पना करा ऑडियन्सला काय गाणं काय आहे. त्या स्टेजवरच्या म्युझिशियनना कळत नाही की कार्य दुरावा कार्य बोला आहे आणि संजयनी तुळशीदास आणि कबीरकडे सुरू केलं. म्हटलं हेच उदाहरण आपल्याला मराठी कवितेमध्ये आहे आणि गाण्यामध्ये आले. कुसुमाग्रज म्हणतात काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्यांचे हात. जगदीश खेबुडकर म्हणतात धोंडी गळ्यानं धोंडी फुलांमध्ये तुझा स्पर्श की हात चांदण्यांचा. आणि गदी माडगुळकर म्हणतात ते गाण्यात आपल्यासमोर सादर होते हात चांदण्यांचा घेशी हुशारा. आता हात चांदण्यांचा खेबुडकर माडगुळकर आणि कुसुमाग्रज असं म्हणता येतं आपल्याला की एकमेकांचं चोरलं म्हणून. असं जेव्हा निवेदन जात ना तेव्हा ऑडियन्स ते विसरू नाही शकत असं मला वाटतं. आणि मला आता हे तिथे असं सुचलं हे जे जोडणं जे आहे ते आता आपल्या हातातली गोष्ट नाही. ट्रस्ट आहे. आणि मी सगळ्यांना सांगतो माझ्या स्टुडंट्स असो की डोंट बिकम ओनर ऑफ युअर ॲबिलिटी. यू बिकम ट्रस्टी ऑफ युअर ॲबिलिटी. ट्रस्ट असला की रस्ट येत नाही. आणि ओनर झालात की युअर ॲबिलिटी बिकम्स युअर ॲसेट. आणि मग ॲसेट झालं की दरवर्षी 10% डिप्रिसिएशन बॅलन्स शीट. त्यामुळे 10 वर्षात तुमची कला संपली डिप्रिशिएट होत होत. तर तसं मला असं माझं तरी जगण्याचं मत असं आहे की म्हणून तर काय मला करायला म्हणजे मी स्पष्टच सांगतो सकाळी मी जिवंत आहे ह्याचाच मला आनंद असतो. झोपेत मला उचललं नाही परमेश्वराने. माणूस म्हणून जागा झालो काय मजा आहे माणूस म्हणून जागा झाली सकाळी. मग किती वेळा मी अत्यंत सुमार कोट्या पण करतो. क्षुल्लक त्याला पीजे म्हणून येणवलं जाऊ शकतो असंही करतो माझ्याकडनं. पण मी मला पाडगावकर भेटले त्याने मंगेश पाडगावकरांना पण अशी सवय होती. ते पाडगावकर मला म्हणाले की उभा चेहरा करून बसण्यापेक्षा वाईट खोटी परवडली. मला ते वाक्य अजून लक्षात आहे की किमान तुमचा हेतू तरी कळतो. साधीच गोष्ट आहे की सिद्धिविनायक मंदिरात कार्यक्रम आहे श्रीनिवास कळे मंगेश पाडगाव आणि मी निवेदनाला तर देवळात शिरलो त्या आणि दोघांच्या पाया पडलो. तर तो पाया पडताना तो चष्मा खाली पडायची भीती वाटली म्हणून तो अर्धा निघाला चष्मा बाजूच्या खुर्चीवर ठेवला आणि मग नमस्कार केला आणि विसरून गेलो चष्मा तिथे आहे. मी पाडगावकरांची गप्पा मारत होतो. पाडगावकर 15 मिनिटांनी पाडगावकर म्हणाले संजय
आणि तो चष्मा उचल, कोणीतरी बसेल आणि नको तिथे दृष्टी येईल. आता ही पत्रिका जुळल्याचं लक्षण नॉट एक्झॅक्टली असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे, फालतू जोक. आता त्रिगुण पटवर्धन आहे, तर नंदू पटवर्धन त्यांची मुलाखत तुम्ही काल घेतली, तर तो त्यांनी ओळख करून दिली डॉक्टर अंजली पेंडसे, त्या शरीर बोलीच्या डॉक्टर कोणी बॉडी लँग्वेज. तर त्यांना ओळखून देताना हा संजय उपाध्ये, याच्याशी 3 मिनिटच बोलायचं, नाही तर हा जोक सांगतो. आता ही पद्धत आहे ओळख करून. स्पेशल रत्नागिरी कोकण स्टाईल ओळख आहे, ही कौतुक पण आहे. पण ते पुलंनी वर्णन केलं ना कोकण असतात आणि तू बरोबर तसं आहे ते. तर त्याच्यावरती अंजली पेशंट म्हणाला, हो का असं ते म्हणाला. म्हटलं हो. 3 मिनिट बसतो. आता ते 3 मिनिट बसतो असं मी कोटी केली. आता ती क्षुल्लक आहे, फालतू आहे, पण त्या क्षणाला ती मला सुचणं आणि मी आता नवीनच ओळख झालेल्या डॉक्टर बाई समोर मी असं बोलायचं का, असा माझ्या डोक्यात विचार येत. तू हसलीस तर हसली, नाही हसली तरी हरकत नाही. पटला तर उपक्रम, नाही तर उपद्व्याप. पण वाय शुड आय स्टॉप माय सेल्फ? बरोबर आहे, मी का नदीनं स्वतःलाच का रोखून धरेन? सुचत असेल. आणि पंडित भीमसेन जोशींबरोबर त्यांच्याही अनेक कार्यक्रमांसाठी तुम्ही एकच केलं, पण दॅट वॉज अ जायंट शो. दादोजी कोंडदेव स्टेडियम ठाणे, 4,000 लोक. आणि माझा सगळ्यात आनंदाचा क्षण असा होता की पखवाजवरती भवानी शंकर, तबल्यावरती उस्ताद झाकीर हुसेन, गायला पंडित भीमसेन जोशी आणि निरूपण माझं. ह्यूज ऑपॉर्च्युनिटी होती त्यावेळेला. आणि त्यांनी काही तसं मी टेन्शन येतच नाही मला, कारण मी सुरुवातच मुळात ऑडियन्स मधनं फसवतच गेलो होतो जादूच्या प्रोग्राममध्ये. त्यामुळे मला प्रेक्षकांचं टेन्शन येत नाही, कोणी समोर असलं तरी. त्यामुळे बरं, भीमसेन जोशींची ओळख काय झाली की उपेंद्र भट पंडित त्यांचे शिष्य पंडित जोशी, आणि माझा कार्यक्रम होता पण गप्पा क्षेत्र, आणि उपेंद्र ऐकायला आलेला आणि त्याला अण्णांनी फोन केले की ताबडतोब ये म्हणून, आणि तो काही गेला नाही. माझा कार्यक्रम संपला म्हणून भीमसेन जोशी चिडले त्याच्यावर की तुला बोलवत आणि येतेस तू, पुण्यात होतास ना? पुण्यात होता. जे काय ते संजय उपाध्यायांचा गप्पाष्ट म्हणून कार्यक्रम आहे, तो तुम्ही एकदा ऐकला, तो गरज उठून येत मला. तर त्यांनी ते माझं म्हणणं केलं. तर मग ते म्हणाले मग ठीक आहे बोलव. आता 80व्या वाढदिवसात एक फंक्शन आपलं मेंदळे गॅरेजमध्ये आहे, म्हणून मेंदळे गॅरेजमध्ये भीमसेन जोशी, मिसेस आणि सगळे संगीत क्षेत्रातले पुण्यातले सगळे एकत्र जमले, तिथे गप्पा केले. मग अण्णा जोशींना लक्ष झालं, म्हणजे ते शेवटी हे गमतीदार आहे सगळं चालले. मग त्यांनी पण भाषणात सांगितलं की हरकती, मुरक्या, ठेराव असे सगळे जे संगीतातले शब्द आहेत ते नुसत्या बोलण्यात पण असतात, हे आजकडे असं त्यांनी कौतुक केलं. मग आता गोव्याचा कार्यक्रम आहे, सुरेश वाडकर, तर विठ्ठल नामाचा अरे टाहो गाणं आहे, तर तो काय करतो, त्या ऍडलिब घ्यायचा आधीच, विठ्ठल नामाचा अरे टाहो असं तो गाणं सुरू आहे. मग तो आवडी विठ्ठल आवडी पेंवा म्हणा. मी निवेदन करता मी म्हटलं खरं सांगू का की कोटी असते, यतिभंग पण असतो किती वेळा. काय विठ्ठलाच्या चरणाशी इतकी गर्दी झालेली आहे, सगळेजण विठ्ठल विठ्ठल म्हणतात आणि विठ्ठलाच्याच पायाची आहे, इतकी गर्दी पंढरपुरात असते मूर्तीजवळ. तर मला असं वाटतं की नामदेवांचं म्हणणं आहे विठ्ठल नामाचा रेटा हो असं मी फालतू कोटी अखेरी बाहेर केलं, पण ऑडियन्सनी ती पकडली गोव्याला. आणि तो नाभी बसून फोडलेला त्यामुळे टाहो पण आहे असं मी म्हटलं. वाडकरला क्या बात आहे, वाडकरी गेलो. सुरुवात तरी तशी केली, विठ्ठल नामाचा रे टाहो असं पहिल्यांदा म्हणाल. मग माझ्याकडे बघ, विठ्ठल नामाचा रे टाहो. आता काय होतं, म्युझिकचा कार्यक्रम असा रंगत जातो नाही अशा, किंवा चिंचवडचा कार्यक्रम आहे, सगळ्या मोठी माणसं भेटत जाणं या पद्धतीनं जी रेकॉग्नाइज्ड आहे. तर चिंचवडच्या मोऱ्या गोसाईच्या कार्यक्रमामध्ये त्यांना काय सवय ती मला का बोलवायची सुरेश, तर मला निवेदन आधी लिस्ट द्यावी लागत असेल. म्हणजे गाणं कोणतेही कधी सांगितलं तरी जुजबी लिस्ट असायची, त्याच्यामध्ये
कोटी कोटी रुपये तुझे कोटी सूर्यचंद्र हे गाणं होतं आणि तर मी सुरू केलं की 33 कोटी हा शब्द दोन प्रकारे आपल्याकडे बघितला. एक व्हरायटी कोटी म्हणजे प्रकार म्हणून आणि एक संख्या म्हणून. असं मी तो एक गुणात्मक आहे आणि एक संख्यात्मक आहे असं वाक्य मी म्हटलं आणि तिकडनं आप्पा वडाकर पेटीवर होता. सुरेशनी पेट अप्पाजी काय भटकजीला म्हणावं मी गुरु परमात्मा. आता काय झालं की कोटीचं निवेदन सुरू झालंय तुम्हाला भटकजी म्हणतो कारण त्याच्याकडे पूजा सांगायचं ना तर भटजीच्या ऐवजी भटकजी कारण मी कार्यक्रम करत हिंडत असतो ना. सुरेश मला भटकजी म्हणतो तर तो सुरेश वाटकर म्हणाले की मी गुरु परमात्मा. त्याला एकदम काय मूड आला गुरु परमात्मा. तर आपण फक्त माझं संजय गुरु परमात्मा असं त्याने सांगितलं. आता मी त्यांच्याकडे बघितलं पण नाही आणि हे 33 कोटी देव आपल्याला कुठे भेटतात तर घरामध्ये आई वडिलांच्या पायाजवळ आणि घराबाहेर गुरुजवळ. असं म्हणजे पुढच्या वाक्यात त्या गाण्याच्या दिशेला केलं तर पाडकाने ते ऐकलं पेटीवर काय फिरला बघ. हे सगळं प्रेक्षकाला ऐकू जातं. दॅट इज फन. मजा त्याच्यात आहे. त्याच्यावरती आपण माईक वरती पेटीचा माईक खाली असतो ना तर आपण वाकून आपण त्याचेच पैसे देतो त्याला. माझं काय म्हणणं की मला असं म्हणजे प्रेक्षकाला इथं गमत नाही. एक स्ट्रक्चर्ड कॉम्पेअरिंग स्टाईल मध्ये खर्च लावायचा आणि मला खोकला तर मी खोकतो स्टेप त्याच्यावरती मला काहीतरी बोल ही पण एक खोकला आहे असं. हा म्हणजे त्याला सुचत राहतं ना त्या निमित्ताने माझा रियाज कसा करणार शब्दांचा रियाज मी ह्या पद्धतीनंच करू शकतो. पालिटे विद्यालयाने फोन केला संजय अरे एवढे उद्योग करतोस डान्स बसवतोस का रे आमची पंचायत झाली 8च दिवस राहिलेत आणि आम्हाला कोणी कोरिओग्राफर मिळत नाही आंतरशालेय हा ऐक ना. तर मी म्हटलं हो बसवत नाही मी पण मला येईल. हे बघ काय माहितीये तू इथं अतिथी देवो भव. मला न विचारता तुम्ही कराल का असं विचारलं तर अतिथीचा अर्थ काय तिथी न सांगता येतो तो अतिथी आहे तो आणि तो परमेश्वर आहे. शाळेच्या मनात अशी इच्छा का झाली की आपण संजयला विचारावं हेच त्याचं आमंत्रण आहे की संजय तो डान्स बसवला ये मला काही येत नसेल. मग मी त्याचे डोकं वापरलं. मग मी काहीच शिकलो नाही म्हणून मी आदिवासी डान्स बसवतो. सो फ्रीलान्स आहे मुक्त छंद आहे. हा बरं कोणीच आदिवासी कसं नाचतात पाहिलेलं नाही. मला रिदम आहे शरीरामध्ये मला सुचेल असं म्हणून मी गेलो. मग गाणं पण त्याला काय अर्थ नव्हता कोहामा मिरिटिकी अंगा वगैरे असं ते एक गाणं तयार करून मी डान्स बसवला आणि बसवला तो मात्र फाईन आणि शाळेला दुसरं बक्षीस मिळालं. पहिला नंबर आलेल्या शाळा जी होती तिच्या कोरिओग्राफरने येऊन मला नमस्कार केला म्हणजे तुमचे गुरु कोण. म्हटलं मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य प्रसन्न आपण असं गती अथवा मीच माझा गुरु मीच माझा शिष्य. तुकारामांचा मन गुरु आणि शिष्य करी आपुलेचे दास्य मीच माझी दास्यत्व पत्करीत ना तेव्हा मला सोबत जाणार आहे मी जमिनीवरही राहणार आहे. आणि असं सतत केल्यामुळे नंबर ऑफ थिंग्स म्हणजे जादूचा प्रयोग स्टेवरती होतो मग जादूचा प्रयोग केल्यानंतर 3 वर्ष रेग्युलर प्रयोग करत होते. कविता करण्याचा छंद शब्दांविषयी भयंकर आकर्षण मग त्याचा पण रियाज असतो शब्दांचा. त्यामुळे समर्थ रामदासांचं पत्र जेव्हा वाचलं विजापूरचा सरदार निघाला आहे मग मला यासाठी आपल्याला करता येईल मग मी माझ्या आपल्या नावाचीच करूया संजय गोविंद उपाध्याय असं येईल का. मग बस 2 तास लागले 1.5 तास लागले पण रियाज येतो व्यायाम केल्यावर लक्षण आहे जिम मध्ये. मग संघटित है देश हमारा जरा न टूटा नारा हमारा यही ध्येय है हमारा संजय गोदावरीचा कार्य हमारा विंध्याचल से नाता हमारा दक्षिण उत्तर एक ही सारा यही ध्येय हमारा उत्कल गंगा भाई हमारा पाकिस्तान भी रहे हमारा ध्येयशील है देश हमारा असं संजय गोविंद उपाध्याय. हा रियाज आहे शब्दांचा. स्टेजवरती मला जायचं असेल तर मला रियाज करून द्या. गायक रियाज करतो मग मी का नाही करायचं. मग असं डोक्यात आलं की पहिल्या ओळीतलं पहिलं अक्षर दुसऱ्या ओळीतलं दुसरं अक्षर तिसऱ्या ओळीतलं तिसरं असं संजय उपाध्याय करता येईल का आणि कोणाला खटकता कामा नाही. मग संपली मैफिल सारी गीत सारे लोकले संहार नी ज का आली स्वराना नाद सारे लोकले मी गायलेल्या भावनांचे शब्दही नोरले आता माझी उरातले ते गीत माझे संपले
अवचित पाहुनी तुला या सुन्या मैफिलीत माझ्या, झाली गीत संदेश पुन्हा प्रारंभ गीत जन्मदे, तुला पाहून पुन्हा गाणं जन्माला, असं संजय गोविंद उपाध्याय. हा स्टेजवरचा कार्यक्रम नाही, हा माझा रियाज आहे. आणि मी निवेदन जेव्हा म्हणतो की मी घरी केलेला अभ्यास लोकांना नसतो ऐकायचा, माझा रियाज नाही दाखवायचा, ऍक्च्युअल काय परफॉर्मन्स आहे तो समोर आला पाहिजे. पण जेव्हा क्रिएटिव्हिटी येते आणि नाही न म्हणता सुद्धा तुम्ही सगळं उत्तम प्रकारे करता, आणि प्रत्येक वेळेला जेव्हा यश आपल्या पदरात पडत असतं तेव्हा बऱ्याचदा असं होतं, हे तुमच्या बाबतीतलं नाही पण बऱ्याचदा इतर लोकांच्या बाबतीत असं होतं की ते यश इकडे जातं आणि मग जमिनीवर राहणं कठीण होतं. मग अशा वेळेला तुम्ही काय केलं की तुम्ही जमिनीवरती पाय कायम ठेवले? काय माहितीये, गुलाबाचं फुल फुलचं ना तसा मी जगतो. गुलाबाचं फुल पूर्ण फुललं की त्याचं इप्सित संपलं. तो फुलल्यानंतर मी माधुरी दीक्षितच्या डोक्यात जातो की प्रेतावर जातो, हे तो बघत नाही. आणि तो त्याच्यावरती ठरवत नाही आपलं फुल की मी कुठे जाणार आहे, त्याच्यावरती मग मी किती काम करायचं ते ठरवतो, काय क्वालिटी, असं मी करत नाही. आणि त्यामुळे मला एकतर गर्व ही संकल्पना किंवा यश माझ्या डोक्यात जाणं याची कल्पना आली नाही, याची कारण दोन. एक भगवद्गीता, संजय नाव असल्यामुळे लहानपणी आई भगवद्गीता समोर ठेवायची. काहीतरी मला जर उद्योग द्यायचा असेल आणि आईला त्रास न देता मी उद्योगात यायला हवं, आई भगवद्गीता समोर ठेवायची. याच्यात शोधून काढ संजय नाव किती वेळा आलाय. त्यानिमित्ताने इज लाईक अ डॉक्टर्स मेडिसिन, औषध आहे. डॉक्टर औषधात काय घातलं कळलं नाही तरी परिणाम शरीरावर होत असतो, तसं गीतेचा परिणाम झाला. दुसरं निवेदन करत होतो तर माझ्या सासूबाई त्या सावरकरांमध्ये एक वाजता कार्यक्रम करायचा, कैलासवासी वसुधा निचोरे म्हणून, मध्यमवर्गीयच बाई पण अभिनय उत्तम कर, प्रोफेशनल नाही. त्यांनी संकल्प केलेला की सावरकर स्मारकाला मी 1 लाख रुपये मिळवून देणार त्यावेळेला 83-84 गोष्ट आहे. तर त्या स्वयंपाकाला पोळ्या करता करता सावरकरांची नाटकं पाठ करा, उत्तर क्रिया पाठ करा, खडलो असं ते करून ते करत होता. मग त्यांनी विचारलं संजय निवेदन त्यांच्या कार्यक्रमामध्ये, मग त्यावेळेला मी धनंजय कीर किंवा या लोकांची सावरकरांची पुस्तकं, मी तिथे सावरकरांवरती निवेदन करत असेल तर मी लोकांनी वाटतं का याच्यासाठी वाचन होतं आधी, पण ते या अनुषंगाने होतं वाचन सुरू झालं माझं तिथे. आणि मग त्यांच्याबरोबर मी सावरकरांचं लिहिलं. त्यामुळे सावरकरांचं वाचन जसं वाचत गेलो तसं हा निगर्वीपणा जो आहे तो, की एखादा माणूस परिस्थितीची कसं बघतो परिस्थितीकडे, की त्यांची बेडी नावाची कविता जेव्हा वाचली तेव्हा इट्स अ मॅटर ऑफ क्राईम की सावरकर बेडीला स्वच्छ करते आणि बेडी त्यांना विचारते की मी तुझं बंधन आहे, माझ्यामुळे तू गुलाम होतोय, तू माझं कौतुक का करतोयस पुसून, असं बेडी त्यांना विचारते. आणि सावरकर तिला म्हणतात की अगं मी तुला स्वच्छ नाही ठेवली तर तू गंजशील आणि मला जास्त त्रास देशील, तेव्हा मला बंधनांचं पण कौतुक करायला पाहिजे. हे डोक्यातून जाते ना ह्या गीतेचे मुद्दे आणि सावरकरांचं अख्खं चरित्र वाचल्यानंतर, की हे बंधनांचं पण कौतुक करायला लागेल. ही जी कल्पना आहे त्याला स्वतंत्र म्हणतात ना. तंत्र म्हणजे मर्यादा, मर्यादेशिवाय तंत्र नसतं. बाय डिफॉल्ट टेक्निक म्हणजे मर्यादाच असते. मग स्वतंत्र, मीच माझ्यावरती घालून घेतलेली बंधनं म्हणजे स्वतंत्र. स्वैराचार म्हणजे स्वतंत्र नव्हे, ते भारताला अजून कळलेलं नाही. आक्रमणाचार 1947 to AK-47 हा प्रवास होता, याचं कारण आम्हाला स्वतंत्र कळला नाही. मी माझ्यावर बंधनं घालून घ्यायचे. मी स्कूटर चालवताना अशा ठिकाणी पार करायचे की ज्याने दुसऱ्यांना त्रास होणार नाही, अँटिसिपेट करायचंय. तसं घडत नाही. फास्टर द स्पीड, फास्टर द अँटिसिपेशन. अँटिसिपेशन त्यांना सावरकरांचं, की गंजूल अजून गंजलेली नाहीये पण गंजली तर त्रास देईल म्हणून आता काळजी घ्यायची. तर मला असं वाटतं की स्कूटर घेऊन मी कॉलनीत शिरलो आणि क्रिकेटचा चेंडू आडवा गेला तर मी स्कूटर स्लो करायला पाहिजे, कारण अँटिसिपेशन मध्ये चेंडूच्या मागे मुलगा असू शकतो. हे जगण्याची पण हीच पद्धत आहे आणि त्यामुळे तो मुद्दा कधी आला नाही. एक आणि ऑफिसच्या कोणाशी त्याच्यासाठी मला कुठे लागत नाही, मी त्याचं पद काय वगैरे बघत नाही. माणसाची मैत्री हा त्याचा महत्वाचा मुद्दा सतत राहत. सो ही असल्यामुळे ना मला ती अडचण येत नाही. मग मला कोणी चालतं, कोणी जातो त्याला विनोद करायला आवडतो. रिक्षावाला असेल, टॅक्सीवाला असेल, अनोळखी असतील, त्याने काहीच फरक पडत नाही. काहीतरी मदत करणं, आनंद देणं लोकांना. जेट एअरवेजला
फ्लाईटला उशीर झाला हम्म. तर मी लेट एअरवेज अशी कविता करून एअर होस्टेसला दिली. आता हे मग आता भारतीय पायलट काही याला फार दाद देत नाही, पण एक अमेरिकन एअरवेजला जेव्हा मी कविता करून दिली एअर होस्टेसला तर त्याने माईक वरती सगळ्या विमानाला ऐकलं, we have one point in the flight. हा मला नेहमी असं वाटतं की भारत हॅपीनेस इंडेक्स मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश पेक्षा सुद्धा खाली आहे ना, त्याचं मूळ कारण श्रोते लक्षात ठेवा, तुम्ही आनंदी राहत नाही. राजकीय आणि आर्थिक दृष्ट्या अस्थैर्य असून सुद्धा हे दोन्ही देश आमच्या वरती आहेत आनंदामध्ये. याचं कारण दुसऱ्याला काहीतरी आनंद देण्याची क्रिया, स्माईल तरी देण्याची क्रिया, हॅलो करण्याची क्रिया आम्ही नाहीच ते करत भारतीय. तर मला असं वाटत आहे की दिस इज कोणीतरी तो पसरवावा लागेल. थिंग विच यू वॉन्ट इन युअर लाईफ, डिस्ट्रीब्यूट व्हॉट यू हॅव. आणि मग या निमित्ताने गाणी कविता करता करता असं वाटतं की आपण सावरकरांचं चरित्र ती सगळी वाचली. एवढी जड इंग्लिश मोठी पुस्तकं, किरांचं ते इंग्लिश पुस्तक, पण हे सोपं कोणी करणार? सावरकरांना आणखीन कठीण करण्यात काय अर्थ आहे? म्हणून मग मी सावरकरांचं चरित्र ओवी बद्दल असतं. 21 अध्याय पोथी आहे विनायक विजय नावाने, आणि माझी मतं दिलेली नाही त्यामध्ये. सगळी घटनाक्रम सगळं ओवी वृत्तामध्ये आहे शेवटपर्यंत विनायक. ते नसलं त्याच्या आधीच मी 22व्या वर्षी भगवद्गीता गीता माडगुळकर दैवत आणि त्यांनी गीता रामायण लिहिलं, मला सौर भगवद्गीता आहे माझ्या, म्हणून गीता भगवद्गीता म्हणून माझं पुस्तक आहे. आता 6वी आवृत्ती आहे. आता लोकांना का आठवत नाही असं कोणी प्रश्न विचारला तर त्याला मी काहीच करू शकत नाही. कारण मला असं वाटतं की त्या पुस्तकाचं नशीब पाण्यात सोडून नवीन सिस्टीम सुरू केली, आर्ट ऑफ लिव्हिंग, LEAVI नवीन सिस्टीम आहे की नाही त्या पुस्तकाला 6वी आवृत्ती आली कार्यक्रमात ठेवत असते तिथे गेली ती. पण लोकांना वाचून तर कळतंय, गीता तर सोपी झाली. सांग श्री हरी, पहिलं गाणं, आप्तजनांचे प्राण कसे मी हरू, माधवा युद्ध कशाला करू, पहा सख्या हे नसे रणांगण, जमले सारे आप्त स्वकीय जन, युद्ध भाव का मनात त्यांच्या, मूळ लागला धरू, माधवा युद्ध कशाला करू. युद्ध नसे ही आत्मवंचना, मृत्यू विणही मरण यातना, शिष्या पुढती अरी जैसे का, आज ठाकले गुरु, माधवा युद्ध कशाला करू. असं 25 गाण्यांची अख्खी भगवद्गीता गाण्याच्या रूपात आहे. त्यामुळे हा शब्दांच्या बरोबर असणं, मातृभाषे बरोबर असणं सतत, म्हणजे आई बरोबरच असणं. तुम्ही मातृभाषा सोडलीत की तुमचं जीवन विस्कळीतच होणार, दुसरं काही नाही. तुम्ही लहानपणी जन्माला आल्यानंतर तुम्हाला ऐकू येते पण बोलता येत नाही, तोपर्यंत जी भाषा ऐकताना ती तुमची भाषा सांत्वनाची, प्रेरणेची, स्फूर्तीची भाषा ती असते. आणि नेमकं सगळा गोंधळ उडाला इंग्रजी माध्यमामुळे. इंग्रजी माध्यमामुळे इंग्लिश इज द लँग्वेज ऑफ ट्युशन आणि मातृभाषा इज द लँग्वेज ऑफ इंट्युशन. आम्ही तिथेच गडबड केली आणि त्यामुळे समाज जो विस्कळीत झाला त्याचं मूळ कारण आम्ही आमच्या मातृभाषेकडे आवडीनं, अभिमानानं, अस्मितेनं लक्ष दिलं नाही. म्हणून हे मला असं वाटतं की इंग्रजांच्या लक्षात आलं होतं आणि म्हणून ऑक्सफर्ड हिस्ट्री ऑफ इंडियामध्ये त्यांनी सिक्रेट दिलंय. ते असं म्हणतात, इफ यू वॉन्ट टू डिस्ट्रॉय people's culture and its identity, you have to undermine its religion and its language. We the British did that as India's rulers. भाषा आणि धर्म याच्या खाली सुरुंग लावून दिलं की मग संस्कृतीचा विनाश होतो आणि आपण त्या मार्गावर जाणार. मग कोणी करायचंय काम? मग ते प्रवचनकारांनी करायचं, कीर्तनकारांनी करायचं, कलावंतांनी करायचं. कलावंत जर विसंवादी क्रिएटिव्हिटी करून जर प्रसिद्धी मिळवायला लागली तर नाही, तिथं सुसंवादी लागेल. तुमची क्रिएटिव्हिटी मैत्री करण्यासाठी करा. तुम्हाला काहीतरी अघटित घटना दिसली म्हणून तुम्ही त्याच्यावरती कविता लिहायची, त्याला काय अर्थ? पण ह्याच्यात पण तेच आहे, ती शब्दांची गंमत आहे. आणि आता मुलं मराठी माध्यमामध्ये शिकणाऱ्या मुलांची संख्या खूप कमी झाली आहे, तर त्यांना आई वडिलांची जबाबदारी आहे
तुम्हाला कळलंय ना की संजय उपाध्ये इझिली अवेलेबल असतो. तुम्ही तुमच्या भिशीला बायका एकत्र येताना नवरे बसूया म्हणून येताना एकत्र, मग त्या एकत्र मध्ये मुलांना पण घेऊन या आणि मुलांसमोर संजय काका तू बोल असं म्हणलं ते काय मी जाणार नाही. कमीत कमी मानधन घेईन तुम्हाला जेवढं द्यायचं असेल ते, पण त्यांच्यापर्यंत पोचायला लागेल मुलांनी. तर ते कसं पोचणार तुम्ही? ते गाण्याच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून तुम्हाला पोचायला लागेल. गणपती बाप्पा कॉम्प्युटर देवबुद्धीचा विद्यासागर, गणपती बाप्पा कॉम्प्युटर. तुझी स्वतःची संस्कृत भाषा, सोंडेवरती अनेक रेषा, त्या रेषांच्या खाचेमध्ये फ्लॉपी ठेवती आधुनिक नर, गणपती बाप्पा कॉम्प्युटर. पुराण म्हणे तू लिहितो कसा आहे, हवा तुझा आकार तुझा आहे, दर्शन घ्यावे तुझे मंदिरी, चप्पल ठेवावी बाहेर. बरोबर आहे? तू कसा लिहितो डावीकडून उजवीकडे, तसं लिहित असतो प्रिंटर, तसं छापतो. आणि मग माऊस दोन्हीकडे माऊस लागतो. असं सगळी सिमिली त्या गाण्यात आहे. चारुदत्त आपल्याने गायलं गाणं, इंडेमोची गाणी नावाची माझी सीडी आहे त्याच्यामध्ये. प्रश्न असा आहे की आई वडिलांना जर, आता काय माहितीये, आमच्या इथला जो रसिक श्रोता आहे ना, तो आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला की त्याला दर्प येतो. आणि तो दर्पामध्ये येतो, आणि हे दर्प येतो म्हणजे महाभारत कथा आहे. दक्ष प्रजापतीची मुलगी आहे उन्नती नावाची, आणि तिचं लग्न युधिष्ठिराबरोबर झालं, म्हणजे सज्जन माणसाबरोबर. पण प्रगती आणि युधिष्ठिर सज्जन माणसाचं लग्न झाल्यानंतर त्याला जो मुलगा झालाय महाभारत, त्याचं नाव आहे दर्प. आणि त्या दर्पमध्ये मला कोणीतरी प्रीच करतो आहे हे आवडत नाही लोकांना. सर्वे गुणा कांचन आश्रयंती असल्यामुळे हा संजय उपाध्ये कोण सांगणार? यांनी का आम्हाला शहाणपणा शिकवायचा? या भूमिकेमध्ये पुरुष प्रामुख्याने जास्त असतात, आणि पुरुषांना हे पण चालत नाही की आलेल्या पाहुण्यामुळे बायकोवरती प्रभाव पडला, त्यांना काही त्रास होतो. त्यामुळे होतं काय की मी जेव्हा म्हणतो की 4थी पर्यंत ध्वन्यार्थ, 5वी ते 8वी शब्दार्थ, आणि 8वी नंतर गुणार्थ असे शिक्षणाचे टप्पे हवे. शाळा नसेल करा, तुम्ही घरात करा. सिनियर सिटीजनना सांगतो तुम्ही कविता करा. एक होता राजू, त्याला भेटला काजू, राजू म्हणाला काजूला मी तुला कसा भाजू, तर काजू म्हणाला राजूला तलो भाजू. तुमच्या नातवाला ही काय साहित्य संमेलनातली कविता नाही, पण तुमच्या नातवाला भाजवा बिकम्स ग्रेट. तर ते हिरोइझम जो आहे मुलांच्या मनामध्ये, तो तुम्ही घालून बसलेले आहात. त्यामुळे त्यांना बाहेरचे हिरो लागतात, आणि बाहेरचे हिरो यांचं कॅरेक्टर फॅब्रिकेशन करण्यासाठीच आहे. पण हे मला बोलवलं तुम्ही सांगणार ना, केवळ पैसे मिळवले म्हणजे मी सुशिक्षित झालो. सो क्वेश्चन इज मेकनायझेशन इज नॉट सिव्हिलायझेशन, आणि वेस्टर्नायझेशन इज नॉट मॉडर्नायझेशन. आधुनिक मध्ये धुनी हा शब्द आहे ना, धुनी अग्नी आहे. आधुनिक आहे अक्षर धुनीचा नेहमी आतून बाहेर जातो. क्षय बाहेरचा, आशय आतला, आनंद बाहेरचा, आनंद आतला, वेग बाहेरचा, आवेग आतला, चरण बाहेरचे, आचरण आतले, तर आलिंगन आहे. तर प्रश्न असा आहे की मी आतून त्यांना ते वाटणं आवश्यक आहे आई वडिलांना. तुमच्या या अगदी अशा निखळ दिलखुल्लास स्वभावामुळे तुमची मित्रमंडळी खूप आहेत, पण त्याच्यामध्ये अनेक अशी नामवंत नावं सुद्धा आहेत, आणि त्याच्यातलं एक नाव म्हणजे शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे. तर त्यांची तुमची मैत्री कशी झाली आणि कसे होते संबंध मैत्रीपूर्ण? प्रसाद महाडकर म्हणून माझा मित्र आहे. हो, प्रसादचं जीवनगाणी नावाचा वाद्यवृंद आहे. तर प्रसादच्या अगदी सुरुवातीपासून त्याचा निवेदक मी होतो. सुरुवातीच्या काळामध्ये सतत निवेदन करायचं, त्यामुळे त्याचा म्हणतो 350वा प्रयोग काहीतरी कुठचा तरी प्रयोग होता त्याचा, आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमुख पाहुणे, आणि निवेदक मी होतो ऑर्केस्ट्राचा. तर त्याच्यानंतर समारंभ होतो, स्टेजवरती खुर्च्या लावून सगळ्या. मग आभार प्रदेश प्रसाद संजय आभार तूच माना, उगाच कोणीतरी काहीतरी बोलतोय तर तू मान, असं म्हणजे प्रसाद निर्णय. त्यांनी सांगितल्यापासून आभार मानण्याची वेळ येईपर्यंत मी मधल्या कालावधीत एक कविता लिहिली, व्यंग कविता, मराठी माणसाचं व्यंग सांगणारी. पण यांना आभार हेच मानतो आपण, आता ते कुठे कृतज्ञता वगैरे व्यक्त करायला. मी गेलो स्टेजवरती, आणि तोपर्यंत पाठ नव्हती झाली, हातात घेऊन काढली पटकन कविता. तर म्हटलं नमस्कार, ही व्यक्ती अशी आहे की यांचे आभार मानण्याची पण आपली तेवढी कुवत आहे का, असा प्रश्न पडलो.
त्या मार्फत आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. पण ते व्यंगचित्रकार आहे, त्यामुळे मी ते नेहमीच आपल्या विविध व्यंगचित्र मार्मिकमध्ये काढतो. तर मराठी माणसाचं व्यंग सांगणारी एक कविता मी सादर करतो आणि हेच आभार आहे तसं समजा. तुमच्या व्यंगचित्राला माझ्याकडनं व्यंग कविता एक भेट असते. तोपर्यंत ते शिवसैनिक ऑर्डर होते सगळे. जय जय चालू. कविता अशी होती, हो महाराष्ट्र अमुचा, मुंबई सर्वस्व अमुचे, कित्येक वर्षे ऐशीच जाती घोषणा हे बलिदान. दाक्षिणात्य गुजराती येते आणि येते मारवाडी, सिंधी असो वा उत्तर प्रदेशी, संसार आपुला येथ मांडी. मग तयांचे गाववाने येतात येते विपुलतेने, मांडीते बसताना आपुले येन केन प्रकाराने. पाहतो आम्ही चुपचाप सारे, ते सारथी आम्हास पाठी. मी मराठी मी मराठी. साहेब मन लावून ऐकवते. व्यापार आमचा नव्हता कधी, नोकरी हो आमची सखी, तीही पहा आता असे काळी मोडा सारखी. दोष हा आमचा नसे ऐसे आम्हाला वाटते, तेथेच आहे चुकते सदा घोडे आमचे पेंड खाते. आम्ही कधी गंभीरतेने विचार न केला कधी, दिल्लीतही झेंडा आमचा फडकला होता आधी. आम्ही सांगतो महती तीच मोठी, मी मराठी मी मराठी. बडोद्याचे होते कसे वडोदरा नकळे कधी, ते आलेलं आहे. बडोद्याचे होते कसे वडोदरा नकळे कधी, तामिळनाडू नावा आता मद्रास होते ज्याचे आधी. मग आमचेच हे बॉम्बे कसे मुंबई का होणे नसे. साहेब असं होते पाय खाली घेऊन, आमचेच हे बॉम्बे. आणि खूप वेळ टाळ्या वाजल्या त्याच्यावरती, माझ्यासाहेबांनी वाजल्या ह्या वाक्यावर. मग आमचे जे बॉम्बे कसे मुंबई का होणे नसे, कळणार का आमचे आम्हा चुकते कधी कोठे कसे. आणि आमचं काय चुकतंय तर जेव्हा कधी स्पर्धेत आमचा कोणी मराठी जातो पुढे, पाहता त्याची हुशारी आमचीच बुद्धी आधी पुढे. मग रक्त उचळे आमचे मराठी, पकड पाय आणि खेच पाठी. मी मराठी मी मराठी. खूप वेळ टाळा कार्यक्रम संपला, ते विंगेत आले. पण सिक्युरिटी टाईट ना, काय त्या गर्दीत आपल्याला. आणि माझं काम झालं होतं आणि मी तेवढं त्यांनीच पुढे गेला होतो मराठीवाला, असं बाळासाहेब म्हणायचं. मग कसं संजय संजय काय बोलत काय बोलत. जय महाराष्ट्र साहेब नमस्कार, अशा कविता करतोच का. हो करतो. मग एकदा बंगल्यावर ऐकवाना म्हटलं ठीक आहे. आता अनेक प्रमुख पाहुणे असं म्हणतात, पण ते फार पानावर कोणी घेत नाही. पण पुढच्या शनिवारी कोण आला बंगल्यावर, त्यांच्या त्या पियेचा संजय उपादेव मातोश्रीवाला बोलतोय, आज 12 वाजल्यानंतर तुम्हाला बंगल्यावर बोलवलंय साहेबांनी, असं त्यांनी मला ऑर्डर दिली. मला विश्वासच बसेल. मी येतो, गेलो, एकटेच बसले आणि मी हे बैस. बर पुढचा आपल्या गप्पा सुरू करण्यापूर्वी काय घेणार तू, थम्सअप चालेल तर चालेल. बटन एक थम्सअप पाठव रे. ऐकून तू ते पहिलं गणपतीचं गाणं ऐकून कार्यक्रमात गायला असतो ते, आजीरावांना गणपतीला चला. त्याच्यामध्ये होते की गणपतीच्या सोहळ्याला आला होता मंत्री, त्याच्या मग हात जोडून चमच्याची जंत्री. मंत्र्याच्या पोटाकडे पाहून देव हसला आणि मंत्री गणपतीला मुख्यमंत्री बनव म्हणला. देव म्हणतो मंत्र्याला हात दिला सोडा आणि विरोधातील आमदाराला पैसे देऊन फोडा तुम्ही गणपती उचल. माझी ओढ होती त्याला ते आठवत होते. परत म्हण बरं म्हणलं असं सुरू झाला, गप्पांचा सिलसिला सुरू झाला. 2 तास आणखी काय ऐकू. पण त्यांनी उद्धवला बोलवलं त्याच्यामुळे असं ते जमवली, श्रोते जमवले होते त्यांचं. आणि 2-2.25 तासाने आता मलाच म्हणणं भाग होतं की आता किती वेळ ना तिथे थांबणार. ते काही म्हणत नाहीत येऊया ये म्हणून असं काही. मी म्हटलं जेऊ मी खरंच येता. मी निरोप पाठवते खरंच, त्याच्या गप्पा मला आवडतं. न येतो मी उठलो आणि मीनातही आले होते तोपर्यंत. दरवाजापर्यंत सोडायला आले, म्हणजे इथे बसलो असेल तर तिथपर्यंत सोडायला आले ठाकरे. आर्टिस्टला भयंकर मान. आर्टिस्ट म्हणजे मग त्यांचे दोस्ती. ते म्हणाल्यानंतर मीरा त्यांनी गृहिणीचा प्रश्न विचारला, तुम्ही काही घेतलं की नाही असं ते म्हणाले. आता नॉर्मली 99% 100-99 माणसं म्हणणार नाही इट्स ओके ठीक आहे असं म्हणून जातील ना. मला भय नाही ना म्हणायचं. मी म्हटलं नाही, आणि मागवलं पण आलंच नाही.
असं डायरेक्ट म्हटलं ते का होईल. चल बरं हाताला धर, चल बरं बस. मी मुंबई बंद करतो आणि थम्सअप येत नाही, अख्खा क्रेटच तुझ्या घशात घालतो, चल परत 1.5 तास आमचा मजेत गेला थम्सअप. मला असं वाटतं की त्यांची गरज असते त्या लेवलच्या नेतृत्वाचा, एक असा कोणी आपल्याला न घाबरणारा आणि मुक्त बोलणारा माणूस लागत असा. त्याच्यात मी अनेक क्षणवार त्यांच्याशी गप्पा मारल्या खूप दुसऱ्या. आणि मग त्याच्यात ती झाली. मग म्हणाले निवेदन करतोस ना सेना भवनावर ये. मग सेना भवनावर गेलो. सेना भवनावर गेलो. मग त्यांनी सामनाचा तो संजय डहाळे म्हणून होतो त्यावेळेला, त्याचे होतो. मग मग आतमध्ये बोलवलं त्यांच्या त्या मोठ्या खोलीमध्ये. साहेबांनी ते साहेब याची एक मुलाखत छापले आणि आधी मला दाखव, असं त्यांनी त्याला सांगितलं. संजय डहाळे म्हणजे मुलाखत घेतली. निवेदन म्हणून कोणीच नव्हतो इथे आला. मग त्यांच्या साहेबांना दिले. साहेबांनी काय नाव मी तुझं नाव टायटलवरती, निवेदकामागे दडलेला कलंदर कलाकार, असं साहेबांनी टायटल सुचवलं. मग ती सामनामध्ये माझी पहिली मुलाखत छापून आहे त्याच्यामध्ये. ते झाल्यानंतर दसरा मेळावा, तर माझा काही संबंधच नाही तसं व्हायला गेलं, एवढंच झालं. मीच आगाऊपणा करून मैदानात गेलो होतो तिथे ऐकायला. तर राज ठाकरे वरती चालले होते, तोपर्यंत ओळख झाली ती थोडीशी त्यामुळे. मी तिकडे रावसाहेब जात मला माझे व्हिजिटिंग कार्ड होते त्याच्या पाठीमागे मी आलेलो आहे, कविता म्हणण्याची इच्छा आहे, संजय उपाध्याय, असं मी लिहून साहेबांना देता जरा प्लीज. राणी दिलं वरती देऊन. आणि सरप्राईज आयुष्यातला सगळ्यात सुवर्ण क्षण, त्यांनी वरती बोलवलं. आता 1 लाख लोक जमले मैदानावर, कल्पना कर शिवाजी पार्कच्या मैदानावर. आणि मी त्या बांबू लावलेलं असं ना सिक्युरिटी, त्याच्यात असं वापरून गेलो. मुंबईच्या कमिशनरनी मला चेक केला, पोलीस कमिशनरनी, काय बॉम्बे नाही ना. ऐनवेळेला कारण सेक्युरिटी होते, असं ऐनवेळेला कोणी स्टेजवर घेते ना, ही माणसं ठरलेली स्टेजवरची. मी गेलो वरती, जय महाराष्ट्र साहेब हसले माझे. तर नवलकर बाजूला होते, ते निवेदन करत होते, प्रमोद नवलकर. माझ्या भाषणाआधी संजयची कविता होती असं त्यांनी त्याला सांगितलं. तर त्यांच्या चेहऱ्यावर प्रश्न, हा कोण? त्यांनी हे कोण असं नाही. त्यांनी संजय उपाध्याय नाव आहे, सामनाचे कवी आहेत म्हणून सांगा, असं कवी आहेत सांगा असं. राम जेठमलानींचं भाषण ना आपलं. आणि मग नवलकरांनी ठरवली उपाध्यांचा कट करायचा होता. साहेबांनी त्याच्यानंतर साहेबच बोलणार राम जेठमलानींचं. तर ते आले त्यांच्या दिशेने विचार की संजयचा नको आता, उशीर झालाय. त्यांच्याकडे न बघता संजयला बोलवा असं त्यांनी सांगितलं. इतकी मैत्री त्या एका बंगल्याच्या बैठकीत मी गेलो आणि मग 2-4 वाक्य बोलून मी माझी कविता सादर केली की असं जरी असलं भारतामध्ये, आणि काँग्रेसचं राज्य होतं आणि मी थोडीशी भ्रष्टाचाराच्या हिरण्यकश्यपूने देशस्तंभच पोखरून टाकला. भ्रष्टाचाराच्या हिरण्यकश्यपूने देशस्तंभच पोखरून टाकला आणि निधर्मीवादाच्या दुपट्यावरती नरसिंहालाच थुकटू लागला. अशी स्थिती आमच्या देशाची आहे. पण तरी सुद्धा आमच्या इथे सारं काही छान आहे. आमचा देश महान आहे. अंगावरती पांढरे कपडे, मनात काळा भाव आहे, स्वार्थ म्हणजेच परमार्थ असा कुरघोडीचा डाव आहे. अशी ओळ म्हटली. माझ्या लक्षात आलं की कवितेची निवड चुकली, का मागे सगळे पांढरे, अर्थात सगळेच पांढरे होते. आणि माझी पहिली ओळच, अंगावरती पांढरे कपडे, मनात काळा भाव आहे, स्वार्थ म्हणजेच परमार्थ असा कुरघोडीचा डाव आहे. न्यायालयात जे काही म्हणतं त्यालाच इथं न्याय म्हणतात, ज्याच्या मागं नाही म्हणतात त्याच्यात पुढे होय म्हणतात. सगळं मैदान खिदळायला लागलो तर रिस्पॉन्स. मेलेल्यांचं बरं आहे, त्यांना त्रास होत नाही. मेल्यानंतर कसलाच म्हणजे आपापसात व्यवहार होत नाही. येणाऱ्यांना जाता येता लाच द्यावी घ्यावीच लागते. किती दिवस सोबळे राहणार दारू तुम्हाला प्यावीच लागते. प्रामाणिकपणाची फुलंच नाही, सारं भ्रष्टाचाराचं रान आहे. तरी सुद्धा आमच्या इथे सारं काही छान आहे. आमचा देश महान आहे. चोहीकडून आमच्या देशात घुसखोरीला वाट आहे. कुटुंब नियोजन करून सुद्धा लोकसंख्या दाट आहे. ह्यूज ओरडला 1 लाखाचा जमात काय असतं ते भरलेलं आकाश आवाजाने. लोकसंख्या दाट आहे. पृथ्वीवरती दूरवर कुठे एक सद्दाम हुसेन आहे. आमच्या इथे प्रत्येकाचं नाव मुद्दाम हुसेन आहे. राजकारणाच्या प्रत्येक गल्लीत एक तरी कुत्रा आहे. चावेल्या कल्पनेनंच सामान्य माणूस भित्र आहे. आत्महत्या केली तर काळं कुत्र विचारणार नाही. आत्महत्या केली तर काळं कुत्र विचारणार नाही. जिवंत राहिला तर कसे जगताय हे पांढरं कुत्र विचारणार नाही. माणूस फक्त नावापुरता, बाकी जनावरांचीच खाण आहे. तरी सुद्धा आमच्या इथे सारं काही छान आहे. ह्यूज रिस्पॉन्स त्यांचा. आणि माझ्यासाठी दर्द
काय कुत्रं पांढरं कुत्रं म्हटलं जर साहेब चिडले असतील तर दादर स्मशानभूमी मागेच होती. मी काय विले पार्लरला परत जात नाही. पण ही इज अ प्युअर आर्टिस्ट. त्याच्यावर काय लिडर नाही. बाळासाहेब ठाकरे उठले भाषणासाठी. त्यांनी काही नवलकरांना परत येऊ दिलं नाही बोलण्यासाठी कवितेनंतर. आणि मी वाटेत भेटलो त्यांना, नमस्कार केला, छान आहे कविता, लिहून दे मला असं म्हणाले. आणि असं पुढे जाऊन मागे हे बंगल्यावरती नव्हते ऐकू तू. म्हटलं कसं ऐकणार, सगळे पांढरे कपडे असल्यामुळे मला हिंमत होईल. गेले भाषणापुढे. सांगायचा मुद्दा की हे ओळख लक्षात ठेवणं त्यांच्याबरोबरची हे निमित्त झालं. आणि मग मला असं वाटतं की निखळ मैत्री, राजकीय काही नको होतं त्यांना. मी राजकीय साठी गेलेलो नव्हतो. इट वॉज आर्टिस्ट टू आर्टिस्ट ट्रान्झॅक्शन. पण मग ते सभेला बोलण्याचे अमरावतीचं महाशिबिर, मग तिथे ऑर्केस्ट्रा ठेवला होता त्याने संध्याकाळी. आणि सकाळी मुझफ्फर हुसेन त्यांचं व्याख्यान होतं. 12 ज्योतिर्लिंग मिलिटरी पॉइंट्स कसे, असं मुझफ्फर हुसेन भाषण करतोय शिवसैनिकांचं पण. असं गोंधळ होता तो सगळा. आणि मी बसलो होतो खाली ऐकायला त्याचं भाषण. नवलकर माझ्या अंगावरती रेलून पांढरे हात ठेवून मनोहर जोशींना विचारताय, मनोहर तुला ठाऊक होतं काय 12 ज्योतिर्लिंगाचं? ते मुझफ्फर हुसेनला ठाऊक होतं की ते मिलिटरी पॉइंट्स कसे आहेत ते. असं त्यांचं सकाळचं झालं पक्ष. आणि काय झालं, अपेय पानाबद्दल माझं मी रिझर्व मी पित नसल्यामुळे, पण ते कुठे प्यायचं याला भान पाहिजे. शिवसैनिकांच्या बाबतीत तसं ते भेटत. मी बेधडक संध्याकाळच्या कार्यक्रमामध्ये गाडी सुटल्यानंतर तुम्ही ड्रिंक्स घेतले हे चांगलं नाही, कारण गाडीच्या बाहेर भगवे झेंडे लावलेले होते. अमरावती स्पेशल निघाली होती शिवाजी टर्मिनसवर. तर मी ते गप्पाशकांच्या ऑक्सिजन घेतलं. आश्चर्य, त्यांच्या महाशिबिरामध्ये शिवसेनेच्या असं डायरेक्ट स्टेजला खाली होतं ना, आनंदी के खाली बोलले स्टेजच्या खाली. सगळं त्याने मला शेकाने केला. हिंमत लागते आता ठाण्याला भेटायला आहे मला असं म्हणाले. बोला हिंमत. पण ठाण्याला त्यांनी माझा सत्कार केला तर ते कपाटातली शाल आणून दिली शिवसेना. नाही ती नको आहे, माझ्या अंगावरची खाते माझ्या काय ठेवले घरात ती शाल. पण काय होतं नेहमी ना, सेकंड पुढच्या जनरेशनला ती पत्रिका जुळत नाही चांगल्या भाषेमध्ये. की 2-4 ठिकाणी घडलंय असं. इथे आता MIT मध्ये जमून गेलो कराड सर, पण तरी मुद्दा तो येतो. पण बाळासाहेब ठाकरे नंतर पांडुरंग शास्त्री आठवले, त्यांच्यावर वेळ अशीच व्यक्तिगत. त्यानेही असंच कार्यक्रमामध्ये मी डायरेक्ट कवितेच्या माध्यमातून प्रश्न विचारला, तिथे अशीच माहिती. माझं काय म्हणणे, अध्यात्मिकवाले लोक राजकारणावर बोलत नाहीत. आणि माझी अशी इच्छा आहे की स्पिरिच्युअल सेंटर शुड बिकम अ प्युरिफिकेशन सेंटर्स ऑफ पॉलिटिक्स. ह्या लिडर्सचं भय वाटलं पाहिजे राजकीय व्यक्तींना. आता भय वाटत नाही, पूर्वी भय होतं. ऋषी यायचं आणि राजाला शाप देऊन द्यायचं, तसं आता घडत नाही असं माझं म्हणणं आहे. त्यामुळे या सगळ्याच लाखो अनुयायी जमवणाऱ्या माणसं राजकारणावर का बोलत नाही असा माझा आक्षेप होता. मग आता आणायची संधी मिळाली मला. यांच्या बायकोचा वाढदिवस होता पांडुरंग आठवड्यांच्या, आणि गाण्याचा भक्ती संगीताचा कार्यक्रम. अशोक पत्की साध्याई संगीतकार. अशोक पत्कीने आप्पा वडाला विचारलं, दादांसमोर निवेदन करेल असा कोण निवेदक आहे? आप्पा म्हणाला संजय. तर दर 2 मिनिटांनी जोक ऐकत होतो. दादा तसं नको. तो म्हणाला, नाशिकच्या दशग्रंथी ब्राह्मणांसमोर त्याचं भाषण मी निवेदन ऐकलंय, मी माझं ऐका अशोकजी, तुम्ही संजयला बोलवा. तो तिथे वेगळा होता त्या ब्राह्मणांसमोर. त्यातला पोट किस्सा असा तिकडे असा झाला की एका गाण्याला एक ब्राह्मण शेंडीवाला चकोट, हातात कळशी आणि असोली नारळ असं घेऊन स्टेजवर आला. त्या गाण्यावर स्टेजवर नाचायला लागला. मग त्यांनी कळशी ठेवून नाचला, मग कळशी काढून नुसता नारळ ठेवून नाचला, मग कळशीवर नारळ ठेवून नाचला. असं तो ते गाणं संपेस तो नाचत होता तो. असं निवेदक म्हणून पंचायत ना, हे गाणं संपल्यानंतर मी पुढच्या गाण्याला जाऊ कसा? अपावडाकडे सगळे बघत होते, हातात कसोटी होतीच. बरं सगळे अख्खं कालिदास भरलेलं ब्राह्मणांनीच, त्या भज्जीवाल्या ब्राह्मणांनी. तो खाली उतरला आणि टाळ्या थांबल्या. माझं पहिलं उपयोग, याला अथर्व शीर्ष म्हणतात. थर्व म्हणजे थरथरणार. हत्तीच्या जोपर्यंत चतुष्पादावरती डोकं असतं हत्तीचं, तोपर्यंत ते हलत असतं. सोंड, डोळे, कान, काहीतरी हत्ती हलवत असतं.
ते चतुष्पादावरनं द्विपादावरती आलं, म्हणजे प्रेरणेवरनं बुद्धीवर आलं, आणि बुद्धीवर आल्यामुळे ते स्थिर झालं. ते थर्व शीर्ष होतं, ते अथर्व शीर्ष झालं. वा. असं मी स्पॉन्टेनियसली, त्याने डोकं स्थिर ठेवून मडकं पडू दिलं नाही, असं तो समा. आणि आप्पा वगैरे सगळे, आणि म्युझिक थांबवून खूप वेळ टाळा वगैरे माझ्या त्या एक्सप्रेशन. आप्पाने त्याची आठवण करून दिली अशोकजीला, आणि तो काय बोलतो मला माहिती आहे. मग अशोकजींनी मला बोललो, आणि ते महाराजच्या 5 स्टार हॉटेलमध्ये पांढऱ्या गाद्या, लोड, सगळं श्रीमंत वातावरण, सगळं समोर झोपाळा होता. झोपाळ्यावरती 2 नवरा-बायको बसले, दादा आठवले आणि त्याची पत्नी, आणि सगळे मोठे स्वाध्याय, म्हणजे IGP बाम, शशी मेहता, डॉक्टर शिखंडे, हे सगळे मुंबईतले स्टॉलवर्ड्स कार्यक्रमात, ते सगळे स्वाध्यायी दादांचा आहे म्हटल्यानंतर कार्यक्रम सुरू होणार. तेवढा अशोक पत्के रांगत येऊन, काही सुचलं नाही ना निवेदन, तर फक्त गाणं अनाऊन्स कर, पण जोक बीक सांगू नको. आता मला सांगू की मी काहीच बोलतो. आणि पहिलं गाणं होतं जयस्तुते श्रीमान. आणि मी म्हटलं आता पहिल्या वाक्याचं अशोक पत्केना तृप्त करूया. मी म्हटलं, स्वातंत्र्य आणि स्वाध्याय हे एकाच विचार मातृत्वातून जन्माला आलेले 2 सख्खे भाऊ. स्वातंत्र्य देशाला शिस्त लावतं, आणि स्वाध्याय व्यक्तीला शिस्त लावतं. त्यामुळे आज समोर दादा आठवले बसलेले आहेत, असं म्हणून मी एक स्वाध्यायी देशासाठी सुद्धा होऊन गेला. त्याचा स्वाध्याय अंदमानमध्येच चालू राहिला 11 वर्ष. त्यांच्या स्वाध्यायाचं नाव आहे स्वातंत्र्य विनायक दामोदर सावरकर. त्यांचे शब्द आहेत त्याचं, म्हणजे सुरुवात केली. पहिलं निवेदन, अशोक पत्की मस्ट हॅव गॉट रिलीव्ह, काहीतरी, कारण हे वाक्य कळलं नाही. एकाच विचार मातृत्वातून जन्माला आलेले 2 सख्खे, असं कळलं माहिती नाही. त्यांच्या लक्षात आलं सर मोठा संगीतकार आहे, आणि काय करावं असं करत दुसरं गाणं सुरू झालं. मी कविता लिहिली. कुठेतरी मग चान्स मिळाला की दादांना हा प्रश्न विचारला, तुम्ही का बोलत नाही, ते कवितेतून गेला पाहिजे. आणि मी कविता लिहिली. स्वाध्याय म्हणजे काय, तर असं आहे, चंचल मनास लाभे स्वाध्याय ज्ञानाचा संग, सत्शील वृत्ती जन्मास येऊन पाळणा गातो अभंग, स्वाध्याय ज्ञानाचा संग. समुद्र बिलोरी लाटा नावेस फुटती वाटा, सहकार्याच्या शिडात शिरून वाराही झाला दंग, स्वाध्याय ज्ञानाचा संग. त्यांचं कोळ्यांचं खूप काम आहे दादराचं. मग श्रम साफल्याचे दान, समाज सेवेचे भान, गीतेचा स्वाध्याय अर्जुनाचे शस्त्र, जिंकते मोक्षाचा रंग, स्वाध्याय ज्ञानाचा संग. राक्षस मातले अति पृथ्वीस वाटते भीती, राक्षस मातले अति पृथ्वीस वाटते भीती, कधी उचलावे अर्जुनाने शस्त्र, असं म्हणतं. सगळ्या स्वाध्यांकडे मोठा फरक आता माहीत होता. कधी उचलावे अर्जुनाने शस्त्र, सांगेल का पांडुरंग, स्वाध्याय ज्ञानाचा संग. काय घडव त्यांना सुचेना. तेव्हा तर सगळे पहिल्यांदा लोकांची रिएक्शन की याने आगाऊपणा केला, पण 10 आठवडे टाळे वाजवल्यानंतर पर्याय कार्यक्रम गेला, पुढे गेला. शेवटचं गाणं आलं, मेरे वतन के लोग. त्याला मी माझी कविता ऐकवली की आणखी एका पारतंत्र्याची हीच बहुतेक नांदी आहे. आज आमच्या स्वतंत्र देशात तिरंग्यालाच बंदी आहे, असं ती मोठी कविता आहे. बुद्धिमान सज्जन राजकारणात पडला तर त्याला मरणाची भीती आहे, ओल्या लाकडाने माणूस जळावा अशी सरण्याची स्थिती आहे. देशाचा गाडा चालवायचं कोणी, माणूस कुच कामाचा आहे. धर्माचा गाडा चालवायचं कोणी, देव फक्त नावाचा आहे. देव तरी काय करणार, त्याचंही तोंड बंद आहे. वसुदेव खरा कृष्णाचा पिता, पण कोर्टाच्या मते नंद आहे. प्रत्यक्ष श्री शंकरावरच डल्ला मारणारा नंदी आहे. आणखी एका पारतंत्र्याची हीच बहुतेक नांदी आहे. आज आमच्या स्वतंत्र देशात तिरंग्यालाच बंदी आहे. पिंड ऑफ सायलेन्स. मला माईक मिळेल काय, दादाने त्यांना लगेच माईकची सोय. काय नाव तुमचं? संजय गोविंद उपाध्याय. काय गढवालवरनं काही सैनिक आले होते आपले, आणि त्यांना इथे विचारण्यात आलं की तुम्हाला मनोरंजनासाठी काय हवं. सैनिक म्हणाले आम्हाला शास्त्रींचं प्रवचन ऐकायची इच्छा आहे. तेव्हा उपाध्याय, सैनिक जरी झाला ना तरी त्याला युद्ध नको आहे, त्याला शांतीच हवी आहे, असं त्यांनी उत्तर दिल्या क्षणाला सगळ्यांनी कशी जिरवली माझी, असं म्हणून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आणि मग माझ्याकडे टिंबू टिंबू
दादा म्हणे, माझा तर माईक होता, पण आता चाकू खुपसलेला तो पूर्ण खुपसायचा, काढत बसायचं नाही. मी डायरेक्ट माईक होती. तसं नसेल दादा. आर्य चाणक्याचं असं म्हणणं आहे कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये की राष्ट्राच्या सीमांचं रक्षण शासन करू शकत नसेल तर ते काम आता शिक्षकांचं आहे. म्हणून सैनिकाच्या जेव्हा लक्षात आलं सीमेवरती की शासनाचा निर्णय चुकतोय, तेव्हा तो गावात बघायला आला की शास्त्री काय करतायत, आणि म्हणून कदाचित शास्त्रींकडे आले असतील. असं म्हणजे माईक खाली ठेवा, दादाने माईक खाली ठेवून कार्यक्रम चला पाया पडलो होते. जय योगेश्वर, जय ये भेटायला. मग त्यांच्या ते गिरगावच्या त्यांचं बिल्डिंग होती त्यांची साध्याची, तिथे भेटायला गेलो. ते गेल्यानंतर पुन्हा ते गुजरातीला बोलवलं, ह्या तारखेला पलसाडला मला जमणार नाही यायला, तर तुम्ही ह्याला घेऊन जा, हे बोलतील घेते होईल. असं दादानी त्यांच्याऐवजी मी जाणार असं नसेल. मग त्यांच्या बायकोने तोडून मोकळेपणा ते बघत. खरं सांगू का ते तुमची टीव्ही वरती प्रवचन जाताना मी ह्यांची ऐकत नाही, मी तुमची असं त्या म्हणाल्या. काय बोलावं आता? आता फक्त पाडगावकर आठवतात आणि एवढंच म्हणावं असं वाटतं. आता तुम्ही सांगा कसं जगायचं रडत रडत ही गाणं म्हणत. वा, खूप खूप आभार. धन्यवाद. तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या आणि ही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका असं न राहता या प्रेक्षक सुद्धा तितक्यात छान गप्पा म्हणून ऐकतील. आणि अर्थातच कमेंट बॉक्समध्ये हेही लिहून पाठवाल ना तुम्हाला कसा वाटला एपिसोड. आणि आता तर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करणार आहात मला खात्री आहे. तेव्हा पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.